19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली शिवदौड मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली। सदर स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमास कार्यक्रमाध्यक्ष व स्वागताध्यक्ष मा श्री दिलीपबाबू इंगोले, कोषाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, उद्घाटक डॉक्टर मिलिंद बारहाते, कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, विशेष अतिथी मा श्रीचंद तेजवानी, महापौर अमरावती महानगरपालिका अमरावती, प्रमुख अतिथी मा प्रा सुभाष बनसोड, कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक डॉक्टर अशोक घोगरे, डॉक्टर विधळे, डॉक्टर पेंढारकर यांची मंचावर उपस्थिती लाभली होती। स्पर्धेची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणातून करण्यात आली व स्पर्धेचा समारोप देखील महाविद्यालयाच्या प्रांगणातच झाला। या स्पर्धेमध्ये 19 वर्षांतील मुले व मुली, 14 वर्षांतील मुले व मुली तसेच 45 वर्षांवरील पुरुष व 40 वर्षांवरील महिला यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला। स्पर्धेसाठी विविध गटानुसार अंतर निश्चित करण्यात आले होते। त्यामध्ये 10 किलोमीटर, 5 किलोमीटर व 3 किलोमीटर अशा अंतरांचा समावेश होता। स्पर्धकांनी अत्यंत उत्साहाने व जिद्दीने स्पर्धा पूर्ण केली। स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ सकाळी 8 वाजता पार पडला। या समारंभाला समारंभाध्यक्ष मा श्री हेमंतराव काळमेघ, सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, मा सूरज वाघमारे, अतिरिक्त आयुक्त, विभागीय कार्यालय महसूल विभाग अमरावती, मा श्री दिलीप पाटील, अध्यक्ष अमरावती मॅरेथॉन ट्रस्ट, मा प्रा प्रकाश देशमुख मान्यवर उपस्थित होते। बक्षीस वितरणामध्ये प्रत्येक गटामधील प्रथम ते 6व्या क्रमांकापर्यंत येणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले। त्यामध्ये 14 वर्षांतील मुलेमध्ये प्रथम कपिल हटकर, द्वितीय सुमित चव्हाण, तृतीय रोशन ठाकरे, चौथे ओमकार खराते, 5वे सोहम जाधव, 6वी हिमांशु नारखेडे, मुलींमध्ये प्रथम अनन्या नांगरकर, द्वितीय राजलक्ष्मी मोहळे, तृतीय पूर्वी सावळकर, चौथी यशश्री भोयर, 5वी शर्वरी देवकर, 6वी जानवी निवारी। त्यानंतर 19 वर्षांतील मध्ये मुले प्रथम क्रमांक तन्मय मांडवकर, द्वितीय क्रमांक अभय इंगळे, तृतीय क्रमांक अरबाज खान, चौथे लकी समर्थ, 5वे ओम वाडेकर, 6वे सार्थक गिरे, मुलींमध्ये प्रथम श्रुतिका नंदेवार, द्वितीय स्नेहा चौधरी, तृतीय श्रावणी खोब्रागडे, चौथी तनिबा चिंचमलकर, 5वी आकांक्षा गायकवाड, 6वी नैना लांजेवार। त्यानंतर 45 वर्षांवरील पुरुष यामध्ये प्रथम क्रमांक प्रमोद उरकुडे, द्वितीय सुभाष चिमणकर, तृतीय राजेश कुचे, चौथे नरेंद्र लाभकने, 5वे नागोराव भोयर, 6वे अविनाश राजगुरे। त्यानंतर 40 वर्षांवरील महिलामध्ये प्रथम क्रमांक माधुरी मांडळे, द्वितीय प्रतिभा लाभकने, तृतीय शारदा भोयर, चौथी मीनाक्षी जायले, 5वी कविता आडे, 6वी शारदा नरोडे। त्यानंतर पुरुष 10 किलोमीटरमध्ये प्रथम क्रमांक निर्वार भलावी, द्वितीय क्रमांक गौरव खोडतकर, तृतीय क्रमांक करण चव्हाण, चौथे भावेश खंडार, 5वे खुमानसिंग ठाकरे, 6वी शंकर नांदे। त्यानंतर महिला 10 किलोमीटरमध्ये प्रथम क्रमांक रितू तलमले, द्वितीय क्रमांक अस्मिता सोनी, तृतीय क्रमांक डॉक्टर ऋतुजा फुके वैद्य, तृतीय क्रमांक रोहित पिंजारी, 5वी रिहा नरसू, 6वी शीतल श्रावणी। त्यानंतर ओपन ग्रुप महिला यामध्ये प्रथम क्रमांक प्रणाली शेगोकार, द्वितीय क्रमांक अंजरी मडावी, तृतीय क्रमांक प्रगती जाधव, चौथी पूजा पंचबुद्धे, 5वी सलोनी लव्हाळे, 6वी स्नेहल चव्हाण अशा स्वतंत्र गटामध्ये बक्षीस पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली। तसेच स्पर्धा संपन्न झाल्यानंतर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र, टी-शर्ट, मेडल व अल्पोपहार देण्यात आला। यामुळे स्पर्धकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम व राष्ट्रभक्तीचे विचार तसेच डॉक्टर पंजाबराव उपाख्य देशमुख यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत युवकांनी क्रीडा, शिस्त व आरोग्य यांचे महत्त्व ओळखावे असे आवाहन केले। सदर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष तथा श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष गावंडे, आयोजन समितीचे सचिव डॉक्टर उल्हास देशमुख व डॉक्टर अतुल पाटील, महाविद्यालयामधील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर पुष्पलता देशमुख, महाविद्यालयातील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी, विविध महाविद्यालयांमधील क्रीडा संचालक, स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले।